B.Ed स्पेशल एज्युकेशन. घटक 3. अध्यापन नियोजन. इन्स्ट्रक्शनल प्लॅनिंग. अध्यापन नियोजनाची मॉडेल्स ADDIE. अध्यापन नियोजनाचा अर्थ. अध्यापन नियोजन म्हणजे काय? शिकवायचे कसे शिकवायचे, कोणते अध्यापन साहित्य वापरायचे आणि विद्यार्थ्यांना धडा समजला आहे की नाही हे कसे तपासायचे याचे आधीच केलेले नियोजन. चांगल्या अध्यापन नियोजनामुळे शिक्षकाला व्यवस्थित पद्धतीने शिकवता येते. सर्व विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गरजा पूर्ण करता येतात. योग्य अध्यापन पद्धती व साहित्य वापरता येते. विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे मूल्यमापन करता येते. अध्यापनात आवश्यक बदल करता येतो. ADDIE हे अध्यापन नियोजनासाठी वापरले जाणारे सोपे आणि पद्धतशीर मॉडेल आहे. ॲनालाइज विश्लेषण करणे. डिझाईन आराखडा रचना. डेव्हलपमेंट विकास. इम्प्लिमेशन अंमलबजावणी. इव्हॅल्युएशन मूल्यमापन. ॲनालाइज विश्लेषण. या टप्प्यात शिक्षक विद्यार्थ्यांचा अभ्यास करतो. त्यांच्या गरजा, पूर्वज्ञान, क्षमता आणि अडचणी समजून घेतल्या जातात. उदाहरण, इयत्ता 5वीला अपूर्णांक शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मूलभूत संख्या, बेरीज आणि भागाकार येतो का हे शिक्षक तपासतो. विशिष्ट अध्ययन अक्षमता SLD असलेल्या मुलाला चित्रे, सोप्या सूचना आणि अतिरिक्त सरावांची गरज आहे हे शिक्षक ओळखू शकतो. डिझाईन आराखडा. या टप्प्यात शिक्षक अध्ययन उद्दिष्टे, अध्यापन पद्धती, उपक्रम, साधने, मूल्यमापन पद्धती यांचे नियोजन करतो. उदाहरण, अपूर्णांक शिकवताना अपूर्णांक वर्तुळे, चित्रे, फळा, गटकार्य, छोटी कार्यपत्रिका यांचा वापर करण्याचे नियोजन केले जाते. डेव्हलपमेंट विकास. या टप्प्यात शिक्षक प्रत्यक्ष अध्यापन साहित्य तयार करतो किंवा गोळा करतो. उदाहरण, अपूर्णांक कार्ड, कार्यपत्रिका, चित्रे आणि पॉवरपॉईंट सादरीकरण तयार करणे. इम्प्लिमेशन अंमलबजावणी. या टप्प्यात शिक्षक वर्गात प्रत्यक्ष धडा शिकवतो. उदाहरण, शिक्षक 4 समान भागात कापलेल्या पिझ्झाच्या एका भागाला 1/4 असे समजावतो आणि विद्यार्थ्यांना अपूर्णांक कार्ड्सवर काम करण्याची संधी देतो. इव्हॅल्युएशन मूल्यमापन. या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अध्ययन उद्दिष्टे साध्य केली आहेत की नाही हे तपासले जाते. उदाहरण, विद्यार्थ्यांना अपूर्णांकवर 5 प्रश्न दिले जातात. शिक्षक उत्तरे तपासतो आणि कोणत्या विद्यार्थ्यांना अधिक माहितीची गरज आहे हे ओळखतो. फायदे. अध्यापनाला स्पष्ट रचना मिळते. विद्यार्थ्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करता येते. चांगले अध्यापन साहित्य तयार करता येते. मूल्यमापन व सुधारणा करण्यास मदत होते. समावेशक वर्गात वापरता येतो. अध्ययनाच्या वर्गीकरण पद्धती. टॅक्सॉनॉमी म्हणजे अध्ययनाची उद्दिष्टे सोप्या ते गुंतागुंतीच्या स्तरामध्ये मांडणी पद्धत. यामुळे विद्यार्थ्यांनी काय शिकावे आणि धड्यानंतर त्यांना काय करता आले पाहिजे हे शिक्षक ठरवू शकतो. अध्यापनाची 3 महत्त्वाची क्षेत्रे. संज्ञानात्मक क्षेत्र विचार व ज्ञान. मानस चालक क्षेत्र शारीरिक कौशल्य. भावात्मक क्षेत्र भावना, दृष्टिकोन व मूल्य. संज्ञानात्मक क्षेत्र. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी मध्ये विचार व बौद्धिक अध्ययनाचे विविध स्तर सांगितले आहेत. रिमेंबर स्मरण, अंडरस्टँड आकलन, अप्लाय उपयोग, ॲनालाइज विश्लेषण, इव्हॅल्युएट मूल्यमापन, क्रिएट निर्मिती, रिमेंबर स्मरण.
विद्यार्थी तथ्य किंवा माहिती आठवतो. उदाहरणे: नामाची व्याख्या सांगा, ग्रहांची नावे सांगा, 5 ज्ञानेंद्रियांची यादी करा, भारताची राजधानी सांगा. महत्त्वाचे शब्द: डिफाईन, नेम, लिस्ट, आयडेंटिफाय, रिकॉल, स्टेप. अंडरस्टँड, आकलन. विद्यार्थी स्वतःच्या शब्दात एखादी कल्पना स्पष्ट करतो. उदाहरण: जलचक्र स्पष्ट करा, वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज का असते ते सांगा, लोकशाहीचा अर्थ स्पष्ट करा. महत्त्वाचे शब्द: एक्सप्लेन, डिस्क्राईब, समराइज, डिस्कस, क्लासिफाय. अप्लाय, उपयोग. विद्यार्थी आपले ज्ञान नवीन परिस्थितीत वापरतो. उदाहरणे: वस्तूंची लांबी मोजण्यासाठी पट्टी वापरा, व्याकरणाचे नियम वापरून वाक्य लिहा, आयताचे क्षेत्रफळ काढा. ॲनालाइज, विश्लेषण. विद्यार्थी माहितीचे भाग करतो आणि त्यातील संबंध शोधतो. उदाहरणे: प्रदूषणाच्या 2 प्रकारांची तुलना करा, जल प्रदूषणाची कारणे शोधा, कथेचे विश्लेषण करून मुख्य कल्पना ओळखा. मूल्यमापन. विद्यार्थी कारणे किंवा पुराव्यांच्या आधारे निर्णय घेतो. उदाहरण: प्लास्टिकच्या पिशव्यावर बंदी असावी का, कारणे द्या. कथेमधील व्यक्तीने योग्य निर्णय घेतला का ते ठरवा. पाणी वाचवण्याचे महत्त्व स्पष्ट करा. क्रिएट, निर्मिती. विद्यार्थी आपल्या ज्ञानाचा वापर करून काहीतरी नवीन तयार करतो. उदाहरण: जल संवर्धनावर पोस्टर तयार करा, कथेचा नवीन शेवट लिहा, सौरमालेचे मॉडेल तयार करा. जल संवर्धनाचे उदाहरण: पाण्याचे 3 स्रोत सांगा, पाणी महत्त्वाचे का आहे ते स्पष्ट करा, घरी पाणी कसे वाचवाल ते सांगा, पाण्याचा अपव्यय होण्याची कारणे ओळखा, जलसंवर्धन आवश्यक का आहे याची कारणे द्या, पाणी वाचवा या विषयावर पोस्टर करा. मुख्य बदल: नाऊनऐवजी ॲक्शन वर्ब्स वापरले, क्रिएट हा सर्वोच्च स्तर ठेवला, इव्हॅल्युएट हा क्रिएटच्या आधी ठेवला. रिमेंबर, अंडरस्टँड, अप्लाय, ॲनालाइज, इव्हॅल्युएट, क्रिएट. यामुळे शिक्षकांना स्पष्ट आणि मोजता येणारी अध्ययन उद्दिष्टे लिहिता येतात. उदाहरण: विद्यार्थ्यांना वनस्पती समजतील असे लिहिण्याऐवजी विद्यार्थी वनस्पतीचे भाग ओळखतील आणि त्यांची कार्ये स्पष्ट करतील असे लिहावे. सायकोमोटर डोमेन, मानसचालक क्षेत्र. या क्षेत्रात शारीरिक हालचाल, समन्वय आणि व्यावहारिक कौशल्य यांचा समावेश होतो. विशेष शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, कला, क्रीडा आणि व्यावहारिक उपक्रमांमध्ये हे शिक्षक महत्त्वाचे आहे. लिहिणे, चित्र काढणे, कात्रीने कापणे, बुटाची लेस बांधणे, पट्टी वापरणे, वाद्य वाजवणे, विज्ञान प्रयोग करणे. मानसचालक अध्ययनाचे स्तर: अनुकरण, कृतीची नक्कल करणे, मार्गदर्शनाने कृती, मदतीने कृती करणे, अचूकता, अचूकपणे कृती करणे, समन्वय, विविध कौशल्य एकत्र करणे, स्वाभाविकरण, कौशल्य आपोआप करणे. उदाहरण: मुलाला बुटाची लेस बांधायला शिकव. अनुकरण: मूल शिक्षकाला पाहते. मार्गदर्शनाने कृती: मूल शिक्षकाच्या मदतीने प्रयत्न करते. अचूकता: मूल योग्य प्रकारे लेस बांधते. समन्वय: मूल वेगवेगळ्या परिस्थितीत स्वतः लेस बांधते. स्वाभाविकरण: विचार न करता आपोआप लेस बांधते. अफेक्टिव्ह डोमेन, भावात्मक क्षेत्र. या क्षेत्रात भावना, दृष्टिकोन, मूल्य, आवड आणि भावना यांचा समावेश होतो. शिक्षण केवळ ज्ञान देण्यासाठी नसून विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठीही आहे. भावात्मक क्षेत्राचे स्तर: स्वीकारणे, लक्ष देणे, प्रतिसाद देणे, सहभाग घेणे किंवा प्रतिक्रिया देणे, मूल्य देणे, एखाद्या गोष्टीचे महत्त्व समजणे, संघटन, मूल्य आणि प्राधान्यक्रम ठरवणे, व्यक्तिमत्वात रुजवणे, मूल्यांचा सातत्याने आचरणात वापर करणे. उदाहरण: आदर शिकवणे. शिक्षक आदराबद्दल बोलत असताना विद्यार्थी ऐकतो. इतरांचा आदर करण्यावरील चर्चेत सहभागी होतो.
प्रत्येक व्यक्तीला आदर मिळायला हवा हे समजते. आदर हा दैनंदिन वर्तनाचा महत्त्वाचा भाग बनवतो. वर्गमित्र, शिक्षक आणि कुटुंबियाशी नियमितपणे आदराने वागतो. लेसन प्लॅनचे घटक. एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबरेट, इव्हॅल्युएट. एंगेज, सहभागी करून घेणे. शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष वेधतो आणि विषयाचा पुरज्ञानाशी संबंध जोडतो. उदाहरण, वनस्पती. शिक्षक एक जिवंत वनस्पती दाखवून विचारतो, या वनस्पतीला पाणी मिळाले नाही तर काय होईल? विद्यार्थी आपल्या कल्पना सांगतात. एक्सप्लोर, शोध घेणे. विद्यार्थी कृती, निरीक्षण, प्रयोग किंवा चर्चेद्वारे शिकतात. उदाहरण, विद्यार्थी 2 वनस्पतीचे निरीक्षण करतात. एक सूर्यप्रकाशात ठेवलेली आणि दुसरी अंधाऱ्या ठिकाणी ठेवलेली. त्यांच्यातील फरकावर चर्चा करतात. एक्सप्लेन, स्पष्टीकरण. विद्यार्थ्यांच्या निरीक्षणाच्या आधारे शिक्षक संकल्पना स्पष्ट करतो. उदाहरण, वनस्पतीच्या निरोगी वाढीसाठी सूर्यप्रकाश, पाणी, हवा आणि पोषक तत्वे आवश्यक आहेत हे शिक्षक स्पष्ट करतो. इलॅबरेट, विस्तार. विद्यार्थी नवीन ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरतात. उदाहरण, विद्यार्थी वनस्पतींना वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा तक्ता तयार करतात आणि घरी वनस्पतींची काळजी कशी घ्यावी याच्या सूचना देतात. इव्हॅल्युएट, मूल्यमापन. शिक्षक विद्यार्थ्यांचे आकलन तपासतो. मूल्यमापनासाठी प्रश्न, कार्यपत्रिका, प्रश्नमंजुषा, निरीक्षण, चित्र काढणे, तोंडी उत्तरे. उदाहरण, वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या 3 गोष्टी सांगा. फायदे. अध्ययन सक्रिय बनते, जिज्ञासा वाढते, नवीन ज्ञानाचा पुरज्ञानाशी संबंध जोडला जातो, विचार करण्याची कौशल्य विकसित होतात, विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळते, समावेशक व कृती आधारित वर्गांसाठी उपयुक्त आहे. CAM म्हणजे कॉन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल, संकल्पना संपादन मॉडेल. याचा मुख्य उद्देश उदाहरणे आणि गैर उदाहरणांची तुलना करून विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास, ओळखण्यात मदत करणे हा आहे. कॉन्सेप्ट म्हणजे समान वैशिष्ट्ये असलेल्या गोष्टींचा सामान्य विचार किंवा वर्ग म्हणजे संकल्पना. उदाहरणे, फळे, प्राणी, त्रिकोण, नाम, सस्तन प्राणी. मुख्य टप्पे. उदाहरणे सादर करणे. शिक्षक उदाहरणे आणि गैर उदाहरणे देतो. उदाहरणार्थ, ट्रायंगल शिकवणे. त्रिकोण. गैर उदाहरणे, वर्तुळ, आयत, तारा. शिक्षक लगेच संकल्पनेचे नाव सांगत नाही. वैशिष्ट्य ओळखणे. विद्यार्थी उदाहरणाचे निरीक्षण करून समान वैशिष्ट्ये शोधतात. या आकृत्यांना 3 बाजू आहेत. संकल्पना तयार होते. विद्यार्थी संकल्पना त्रिकोण आहे हे ओळखतात. संकल्पनेची चाचणी. शिक्षक नवीन आकृत्या देतो. विद्यार्थी त्या त्रिकोण आहेत की नाहीत हे ठरवतात. विचार प्रक्रियेचे विश्लेषण. शिक्षक विचारतो, तुम्ही त्रिकोण कसा ओळखला? विद्यार्थी आपली विचार प्रक्रिया स्पष्ट करतात. नाम. मुलगा, शाळा, पुस्तक, मुंबई, शिक्षक. गैर उदाहरणे, धावणे, सुंदर, पटकन. समान वैशिष्ट्ये ही व्यक्ती, ठिकाणे किंवा वस्तूंची नावे आहेत. म्हणून शिक्षक नाम ही संकल्पना सांगतात. फायदे. निरीक्षण कौशल्य विकसित होते. तार्किक विचार विकसित होतात. विद्यार्थ्यांना स्वतः संकल्पना शोधण्यास प्रोत्साहन मिळते. विद्यार्थी सक्रिय शिकणारे बनतात. वर्गीकरण करण्यास मदत होते. दृश्य उदाहरणे दिल्यास समावेशक वर्गासाठी उपयुक्त ठरते. पिरॅमिड नियोजन म्हणजे व्यापक सामान्य नियोजनापासून विशिष्ट वर्गातील कृतीपर्यंत अध्यापनाचे नियोजन करण्याची पद्धत. यामुळे एकूण शैक्षणिक उद्दिष्टे आणि प्रत्यक्ष वर्गातील धडा यांचा संबंध शिक्षकाला समजतो. रचना. शैक्षणिक उद्दिष्टे, अभ्यासक्रम कार्यक्रमाची उद्दिष्टे, घटक विषयाची उद्दिष्टे, धड्याची उद्दिष्टे, अध्यापन अध्ययन उपक्रम, मूल्यमापन. उदाहरण, विज्ञान जलसंवर्धन. शैक्षणिक उद्दिष्ट पर्यावरणाची काळजी घेणारे
जबाबदार नागरिक तयार करणे. अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना नैसर्गिक संसाधने महत्त्व समजणे. घटकाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांना जलस्रोत आणि जलसंवर्धन समजणे. धड्याचे उद्दिष्ट विद्यार्थी पाणी वाचवण्याचे मार्ग ओळखतील. अध्यापन उपक्रम चर्चा, चित्रचर्चा, गटकार्य, व्हिडिओ, पोस्टर तयार करणे, वर्गातील चर्चा. मूल्यमापन विद्यार्थ्यांना पाणी वाचवण्याचे 3 मार्ग लिहायला सांगणे. पाणी वाचवा पोस्टर तयार करायला सांगणे. जलसंवर्धन महत्त्वाचे का आहे हे स्पष्ट करायला सांगणे. याला पिरॅमिड का म्हणतात? कारण नियोजनाची सुरुवात वरच्या स्तरावरील व्यापक उद्दिष्टापासून होते आणि हळूहळू ते अधिक विशिष्ट व तपशीलवार होत वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनापर्यंत पोहोचते. पिरॅमिड प्लॅनिंगचे महत्त्व अध्यापनाला दिशा मिळते. शैक्षणिक उद्दिष्टे आणि वर्गातील उपक्रम जोडले जातात. शिक्षकाला पद्धतशीर नियोजन करता येते. उद्दिष्टे स्पष्ट होतात. योग्य अध्यापन पद्धती निवडण्यास मदत होते. मूल्यमापन सोपे होते. समावेशक शिक्षणाला मदत होते.